यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय प्रतिक्रिया आहे ज्या पद्धतीने सध्या निकाल हाती येत आहे, ज्या पद्धतीने निकाल हाती येत आहेत, काय प्रतिक्रिया आपली? महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी अजितदादांना भरभरून आशीर्वाद दिलेला आहे आणि या लाडक्या बहिणीच्या आशीर्वादावरती अजितदादा या राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत। सातत्याने सांगितलं जात होतं अल्पसंख्याकांची मतं अजित पवारांना मिळणार नाहीत, लोकसभेला ज्या पद्धतीने झालं तेच विधानसभेला होणार। अजिबात नाही। लोकसभेला एक नेरेटिव्ह वेगळा सेट केला होता, पण तो पुसून काढण्यात आम्ही यशस्वी झालो, म्हणून तरी हा निकाल येतोय। बघा, मुस्लिम बहुल जिथे जिथे आमचे उमेदवार होते सर्व उमेदवार निवडून आलेले। ह्याचा अर्थ काय की तो विषय संपला आणि आता मुस्लिम अल्पसंख्याक सगळे अजितदादांच्या बरोबर एक ताकपणानं आहेत। हे मुफ्ती लोकांनी वगैरे फतवे वगैरे काढले, त्याचा काही परिणाम ह्यात दिसला नाही, त्याचा काही परिणाम या निवडणुकीत तुम्हाला दिसला नाही, म्हणून तरी निकाल हा सांगतोय तुम्हाला। आता काही नाही, आता अजितदादा आणि अजितदादा बस। आदिती तटकरेंचा विजय झालेला आहे, 40,000 मतांनी आदिती तटकरे। आदितीताईचा विजय हा कामाचा विजय आहे। तटकरे साहेबांनी जे काम केलं आणि आदितीताईची मेहनत जी गेल्या जवळजवळ 5 ते 10 वर्ष ती सातत्याने मतदारसंघात करते आहे, त्याचा परिणाम आहे की आदितीताईला हा भरघोस विजय मिळालेला आहे। काय आज महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला कौल दिलेला आहे। राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या पक्षाची अतिशय चांगल्या जागा जिंकलेल्या आहेत। लाडक्या बहिणीनं चांगली ओळणी केलेली आहे, शेतकऱ्यांनी चांगला आशीर्वाद दिला आहे, युवकांनी मनापासून पाठिंबा दिला आहे। त्यामुळे पुढल्या 5 वर्षामध्ये महायुतीच्या माध्यमातून अजितदादाच्या माध्यमातून निश्चितपणाने महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाप्पा सावंत एक महत्त्वाचे पदाधिकारी आहेत, आदिती तटकरेंचा फोटो घेऊन ते उभे आहेत। आदितीचा फोटो घेऊन तुम्ही उभे आहात। आदितीताई ही 101% निवडूनच येणार होती आणि 1 नंबरला जर पहिलं डिक्लेअर झालं असेल तर आदितीताई आहे। आणि मला असं सांगायचं जनतेला, जनतेचे आभार मानायचे। जनतेने दाखवून दिलं की कोण पॉवरफुल आहे हे जनतेने दाखवून दिलेलं आहे। त्या कारणाने त्यांनी आता सगळं सावधगिरीने करावं अशी आमची इच्छा आहे आणि आमचं मत आहे। अजितदादा जिंदाबाद। आपण पाहतोय बाप्पा सावंत यांना महत्त्वाची कमेंट केलेली आहे की कोण पॉवरफुल आहेत हे आता या निवडणुकीच्या निमित्तानं समोर आले। कॅमेरामॅन रुपेश शेलार, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।